मुलांचा आवडीचा पदार्थ चिकन. तर मुलांना बऱ्याच दिवसापासून बटर चिकन खायचं होतं. ते माझ्याकडे सारखी डिमांड करत होते की आई बटर चिकन कर. तर म्हटलं चला आज मुलांना मस्तपैकी बटर चिकन खाऊ घालायचं आणि ह्या रेसिपीचा बेत तुमच्यासोबत पण छानपैकी शेअर करायचा. तर आता मी हे बटर चिकन करते म्हटलं आणि तुमच्यासोबत पण बोलता बोलता ही रेसिपी शेअर करते. तर त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. चल तर मग आपण हा रेसिपी स्टार्ट करू. तर सर्वात अगोदर मी एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या तेलामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता हे बेसन का भाजून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला थोडं नंतरच सांगणार आहे, ते सिक्रेट आहे. तर हे छानपैकी असं आपल्याला बेसन असं जाळायचं नाही आहे, अगदी हलकं असं गोल्डन होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता मी इथे 1.5 किलो छानपैकी चिकन घेतलेलं आहे. तर त्याची अगदी आपल्याला छोटे छोटे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत. जर बोनलेस चिकन घेतलं तर खूपच चांगलं आणि जर बोन घेतलं तर थोडं जास्तच घ्यायचं आहे. बोनवालं चिकन घेतलं तर त्याला आपल्याला आधी मॅरिनेट करून घ्यायचं. चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आहे. आता मॅरिनेट करू आपण त्याला. त्याच्यासाठी मी छानपैकी गोड दही टाकलं आहे. त्यामध्ये गोड दही टाकायचं आहे. त्यामध्ये आपण जो बेसनचं भाजून बेसन घेतलं होतं ते बेसन आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि बेसन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आलं लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची मी थोडी पेस्ट टाकली त्याच्यामध्ये 1 चमचा. त्यानंतर कसुरी मेथी छान तिला क्रश करून टाकायचं कसुरी मेथीला. मग त्यामध्ये आपल्याला धणेपूड टाकायची आहे. धणेपूड आपल्याला 1 चमचा धणेपूड टाकायची आहे. 1 ते 1.5 चमचा तिखट टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला काय करायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मग थोडं आपल्याला अजून त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे. या रेसिपीमध्ये बटर आपल्याला प्रत्येक वेळेस बटरचा यूज करावा लागणार आहे. तर छानपैकी 1.5 चमचा मी बटर टाकलं आहे आणि हे पूर्ण मस्त हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये सगळे मसाले प्रत्येक पीसेसला छान लागल्या पाहिजे. आता छानपैकी त्याला एकजीव करून घ्यायचं. मस्त असंपैकी त्याला मॅरिनेट करून ठेवायचं. मॅरिनेट करून ठेवलं की काय होतं, ते बटर चिकन शिजायला पण हेल्प होते, आपल्याला लवकर शिजतं ते. प्रत्येक पीसला छान ते कोटिंग लागायला हवं. म्हणजे मग आपण जेव्हा त्याला शॅलो फ्राय करतो तेव्हा ते असं छान होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडं मीठ टाकलं, खूप जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी 1 चमचा मीठ. गरम मसाला टाकला आहे मी त्यामध्ये आणि हे पुन्हा आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं छान ढवळून घेतलं आहे त्याला आणि आपल्याला हे अर्ध्या तासासाठी तरी छान झाकून ठेवून द्यायचं आहे. मॅरिनेट करायसाठी आपल्याला ठेवायचं आहे. छानपैकी मस्त झालं आहे हे. त्याला आपण अर्धा तास झाकून ठेवून देऊ. आता आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे. मी पुन्हा त्या एका पॅनमध्ये टाकलं आहे, थोडं तेल घेतलं आहे, त्यामध्ये बटर टाकलं आहे. जेवढं तेल तेवढंच बटर घ्यायचं आहे. ते पूर्ण मिक्स करायचं. जर तुम्ही निव्वळ बटर घ्याल तर ते बटर जळून जाईल, म्हणून तेलासोबतच आपल्याला बटर घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 इंच कलमी, 2 हिरवी विलायची, हे सगळं आपल्याला घेऊन छान हलकं भाजून घ्यायचं आहे. खूप जाळून घ्यायचं नाही आहे त्याला, हलकं अगदी आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला. आणि त्यामध्ये नंतर मग मी 2 मोठ्या आकाराचे कांदे ओबडधोबडच कापून घ्यायचे. मोठे मोठे कांदे कापून घेतले आहेत ते आपल्याला छानपैकी त्याच्यावर भाजून घ्यायचे तेल आणि बटरमध्ये. आणि हो, हा कांदा जळू द्यायचा नाही आहे, फक्त नरम होतपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. बघा असं मस्त छान जर नरम होत आला आहे तो. तर या स्टेजला करायचं आपल्याला सुक्या लाल मिरच्या 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या टाकून द्यायच्या. लाल मिरच्यांनी चव आणि रंग पण छान येतो. आणि 10 ते 12 काजूचे तुकडे. काजूच्या तुकड्यांमुळे काय होतं, जो छान त्याला असा क्रीमी स्ट्रक्चर येतो ना, खूपच छान दिसतो तो. त्यामध्ये मी आता थोडं आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची त्यामध्ये. आणि हे पूर्ण आपल्याला पुन्हा छानपैकी असं गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचं आहे. कांदा जाळायचा नाही, मस्त असं पैकी छान गुलाबीच्या रंगावर त्याला परतून घ्यायचं.
तर यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे. टमाटर मी 1 पाव टमाटर घेतले आहेत, त्यांना छान बारीक बारीक चिरून घेतलं आहे त्यांना. तुम्हाला जर वाटत आहे की अजून थोडंसं आपल्याला आंबटसरपणा पाहिजे तर तुम्ही टमाटर जास्त घेऊ शकता. त्याच्यात थोडं अजून मीठ टाकायचं, म्हणजे टमाटर कसं छान नरम व्हायला मदत होते. मिठामुळे टमाटरचे नरम होतात आणि कांदे पण लवकर नरम होतात. त्याला छान झाकून आपल्याला 5 ते 10 मिनिट त्याला झाकून शिजू द्यायचं आणि मधामध्ये त्याला उलटपालट करत राहायचं. ते झालं की थोडं पाणी टाकून आपल्याला त्याला अशी वाफ द्यायची, म्हणजे काय होतं नरम होतो टमाटर छानपैकी आणि आपली ग्रेव्ही लवकर बनते. अशी सॉफ्ट अशी छान क्रीमी ग्रेव्ही बनते आपली. त्यात कोथिंबीर टाकून दिली, भरपूर कोथिंबीर टाकायची, खूप छान टेस्ट येते. कोथिंबीर टाकून छान अजून आपल्याला झाकून आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे. हे बघा छान मस्त पूर्ण टमाटर शिजलेले आहेत, अगदी नरम पडले आहेत, कांदा पण नरम पडलेला आहे. जाऊ द्यायचा नाही हा कांदा, पुन्हा सांगते मी. आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये काय केलं मी, मस्त भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकलं की आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले चिकन आहे ते आपल्याला त्या पॅनमध्ये टाकायचे आहेत. असं एकसारखा एकाच वेळेस खूप सारे टाकायचे नाही, अशी छान एक असे मस्त पसरवून घ्यायचे आहेत ते आणि आपल्याला त्याला त्याच्यातच होऊ द्यायचे आहेत. थोड्या वेळाने त्याला उलटपुलट करत जायचं, नंतर ते जळतील. बघा कसं छान मस्त दुसऱ्या साईडने मस्त ब्राऊन ब्राऊन रंग आला आहे ना, त्याला असं चिमट्याने उलटपुलट करून घ्यायचं. बघा छान मस्त रंग आला आहे ब्राऊन असा. हे असेच आपल्याला भाजताच आपले अर्धेपेक्षा जास्त शिजून जातात. हे याला थोड्या वेळ आपण झाकून पण देऊ शकतो. झाकून थोड्या वेळ त्याला 10-15 मिनिट त्याची वाफ येऊ द्यायची त्याला. बघा हे शिजते दिसते आपल्याला, हलकं शिजत आलं आहे त्याला. आणि मग नंतर पुन्हा ग्रेव्हीमध्ये शिजतंच ते, त्याच्यामुळे अगदी 100% शिजू द्यायचं नाही आहे त्याला. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे. आता या प्रोसिजरला आपल्याला खूप जास्त काही तेल लागणार नाही आहे. थोडं तेल घ्यायचं, जेवढं तेल तेवढंच आपल्याला बटर घ्यायचं आहे, कारण ऑलरेडी आपण आधीच पण तेल घेतलेलंच आहे. त्याच्यामुळे थोडं तेल आणि थोडं बटर टाकायचं आहे आपल्याला. अर्ध प्रमाण दोन्ही घ्यायचं आहे. तेल आणि बटर छान गरम झालं, मेल्ट होऊ द्यायचं छान बटरला. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बेसन कशाला लावायचं. आपण जेव्हा मॅरिनेट केल्यानंतर जे बेसन लावतो, तर जे आपण पॅनमध्ये त्याला उलटपालट करून हे फ्राय करतो ना, तर त्यावेळेस काय होतं, ती जी आपण कोटिंग करतो, ती सगळे तिखट मसाले वगैरे टाकतो, तर ती छान पकडून ठेवते. बेसनामुळे ती कोटिंग राहते, छान पकडलेली राहते, पकड राहते, ती सुटत नाही. म्हणून आपल्याला त्यासाठी बेसन लावायचं असते. आणि बेसननी ती पकड छान राहते आणि कोटिंग मस्त बसते अगदी छान, म्हणजे तो मसाला अजिबात पसरत नाही. नाहीतर मग दही वेगळं आणि मसाला वेगळा असा होतो. आता हे छान तेल आणि बटर गरम झालं, त्यामध्ये जो पूर्ण वाटलेला मसाला आहे तो मी त्याच्यात टाकून दिला आहे. हा मस्त असं छान आता छानपैकी आपल्याला रंग बदलतपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झाला, त्याच्यामध्ये थोडं आपल्याला पाणी टाकून पण त्याला थोडंसं भाजून घ्यायचं. हे छान भाजून झालं. आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. ऑलरेडी आपण थोडंसं तिखट टाकलेलंच होतं, त्याच्यामुळे खूप जास्त काही तिखट टाकायचं नाही. 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद आणि गरम मसाला सगळं टाकून आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मीठ टाकायचं आहे. मीठ हे अगोदर पण आपण टाकलेलं होतं मसाला भाजताना, त्याच्यामुळे मीठ तुम्ही आपल्या गरजेनुसारच टाकायचं आहे, थोडंफार जास्त मीठ टाकायचं नाही. आणि हा मसाला पूर्ण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. आता हे जे फ्राय केलेले आपले चिकनचे पीसेस आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि मस्तपैकी मसाल्यामध्ये त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे.
बघा कसे छान दिसतात ना, असे छान असे याच्यातच पॅनमध्येच ते अर्धवट शिजून जातात. ते त्यांना काही खूप जास्त तर शिजवायची गरज नसते. बघा छान असं तेल सुटलं आहे, त्याला रसा सुटला, पाणी सुटलं त्याला. आता त्याला थोडं आपल्याला भाजून झालं की तुम्हाला जितकं वाटतं तेवढं आपल्याला त्याला ग्रेव्ही ठेवायची. तुम्हाला जर वाटलं की अगदी ग्रेव्ही आपल्याला अंगापुरतीच ग्रेव्ही हवी, अगदी थोडीच ग्रेव्ही, तर थोडीशीच टाकायचं पाणी. आणि नाही तर तुम्ही थोडं वाढवू शकता. आमच्याकडे ग्रेव्ही जरा जास्तच आवडते म्हणून मी थोडी जास्तच ग्रेव्ही ठेवली. आता हे छान उकळलं. जास्त याला काही शिजवायला खूप वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी शिजलेलंच राहते. आणि मस्त त्याच्यावर वरून छान अशी मस्त आपण क्रीम टाकायची. क्रीम नसेल तर तुम्ही काय करू शकता, साय छान फेटून ती पण टाकायची. आता मस्त बटर चिकन